करत असेल आपला माणूस तर त्याची जी श्युरिटी असते ना ती नसल्यामुळे आजही माझ्या आईला तर असं नेहमीच वाटतं की जर 30 दिवस कामावर गेली तर ठीक आहे, मध्ये जर मध्ये मग कधी तरी असं होतं ना की आपला ट्रॅक थोडा मग आपल्याला 2 दिवस सुट्टी येते वगैरे, तर माझी आई असं 1-2 दिवस पर्यंत ठीक आहे, नंतर तिसऱ्या दिवशी विचारतेस काय गं काय झालं, तुझी डेट नाही विचारत आहे. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर नवी कोणी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे लक्ष्मी निवास आणि त्या निमित्ताने साक्षात लक्ष्मी निवास, लक्ष्मी आणि श्रीनिवास चालेल ना म्हटलं तर आपल्या बरोबर आहेत हर्षदा ताई आणि तुषार सर. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. खूप अभिनंदन, कारण का झी मराठी सारख्या वाहिनीवरती एक कमाल दर्जेदार मालिका आणि तुम्ही दोघं जण त्यात आम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहात ही फार कमाल गोष्ट आहे. आमच्यासाठी प्रेक्षक म्हणून एक पर्वणी आहे खरं तर. आमच्यासाठी पण आहे कारण आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय. एक्झॅक्टली. कारण आतापर्यंत म्हणजे काय लोकांनी विचार नाही केला, माहित नाही. ऍक्च्युली इतके दिवस आम्ही सोशली एकमेकांना ओळखतो, को ऍक्टर म्हणून ओळखतो, पण एकत्र काम करण्याचा कधी योग आला नव्हता. पण ते म्हणतात ना कधी कधी काही छान गोष्टी असतात म्हणून देर हो जाती है. देर आहे दुरुस्त आहे म्हणतात तसं आहे ते. सुंदर मालिका, सुंदर भूमिका एकत्र येणार होती म्हणूनच एवढे दिवस राहिलं होतं. क्या बात आहे. आणि इतके कमाल प्रोमोज आहेत आणि तुमची फॅमिली पण किती गोड आहे. आणि ताई काय कमाल, काय कमाल, म्हणजे तू तुझ्या आवाजाचा तो एक टोन पकडलायस तिथपासून तुझी बॉडी लँग्वेज आणि सगळ्या गोष्टी इतक्या कमाल वाटतात. म्हणजे दरवेळेस आपण बघतो ताईला तर फार वेगळ्या भूमिकेमध्ये असते आणि आता इथे साड्यांपासून टिकलीपर्यंत सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. सो आता ह्या अशा एका काय म्हणतो एक साधी जी भूमिका असते ना, म्हणजे कायम आम्हाला तो एकदम काय म्हणतात राजेशाही घराण्यातली आणि एकदम तुझा एक वेगळा ऑरा असतो. सो आता ह्याच्यामध्ये कसं वाटतंय? मला खूप छान वाटतं खरं सांगू. मी खूप दिवस मी कधी कधी म्हणजे लोकांची बघण्याची पण दृष्टिकोन तसा असतो, मग हळूहळू आपल्याला काही वेगळं करता येईल की नाही हे आपल्यालाही कळत नसतं, पण कुठेतरी वाटत असतं की अरे असं ह्या अशा भूमिकासाठी आपल्याला नाही कधी कोणी विचारत. आणि कदाचित ती गोष्ट इतकी बॅक ऑफ द माइंड असते, आपण खूप गोष्टी मॅनिफेस्ट करत असतो ग, पण ॲट द कोर काहीतरी असतं जे देव तथास्तू म्हणतो. मला वाटतं लक्ष्मी ही ती भूमिका आहे की ज्याच्यासाठी देवानी तथास्तू म्हटलेलं आहे. सर, आणि ताईप्रमाणेच तुमची भूमिका खूप वेगळी आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या काय म्हणतात पोशाखापासून मला ते पेन, मला खरं तर सगळ्यात जास्त माझं लक्ष तिथे जात आहे तिथे बघितल्यापासून, कारण का हे जुन्या काळी हे पेन वापरलं जायचं आणि बारीक सारीक गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात त्या भूमिकेसाठी. त्याचं क्रेडिट झी मराठी टीम आणि शाल्मली टोळे ज्या आमच्या वेशभूषाकार आहेत. मला वाटतं इट्स अ क्युम्युलेटिव्ह एफर्ट. म्हणजे फॉर अ चेंज नॉर्मली माझं खूप सहभाग असतो कॉस्ट्युम्समध्ये, पण यावेळेला मला सांगायला आवडेल की दादाचा लूक असेल, माझा लूक असेल, तर ह्याचं सगळं क्रेडिट हे इतरांचं आहे. म्हणजे ही मालिका ज्यांनी बांधली त्यांचं शाल्मली टोळे जी आमची स्टायलिस्ट आहे तिचं. सो इट्स खूप लोकांनी मिळून ही सगळी पात्रं उभी केली आहेत. सगळीच पात्रं तू बघशील ना तर ती विशिष्ट आहेत, पण तरीही ती आपली आहेत आणि ती कुठेही खोटी वाटत नाही. ती आपली आई, आपली ताई, आपला दादा, असं कोणी ना कोणीतरी तुला त्यांच्यामध्ये दिसेल. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही या लुकमध्ये स्वतःला बघितलं, तुम्हाला त्या काळातली कुठची एक गोष्ट आठवली प्रकर्षाने? आता तुम्ही म्हणतात तसं हे जे लहानसहान गोष्टी आहेत म्हणजे पेन फॉर एक्झाम्पल. आता काय आता हल्ली अर्थात पेन म्हणजे वापरण्याचा जमानाच ऑलमोस्ट गेलाय. सगळेजण फोन, आयपॅड असेल, लॅपटॉप असेल, नोटपॅडवर असतात, त्याच्यावर असतात. पण कसं की या ना, पण या ज्या लहानसहान गोष्टी आहेत त्यांनी जो एक पर्सनल टच जो असायचा ना की ते आता आजकाल अर्थात म्हणजे आपण ज्याला म्हणतो तसं की एका बाजूने म्हणजे काय फेसबुक असेल, इन्स्टा असेल, व्हॉट्सअप असेल, काही की इतकी क्रांती झाली आहे, लोक खूप जग जवळ आले, पण मला वाटतं जग जवळ आले पण लोक मात्र लांब चालले. तर या ज्या लहानसहान गोष्टी आहेत त्या कुठेतरी एकतर या कॅरेक्टरमध्ये किंवा या आमच्या गोष्टीमध्ये असतात आणि त्या नोटीस होतात. म्हणजे असं लहान गोष्ट आपल्याला वाटते पण ती खरं तर लहान नसते. ती त्या म्हणजे अभिनेता म्हणून ते कॅरेक्टरायझेशन आम्ही ज्याला म्हणतो किंवा एखादं पात्र साकारताना, कॅरेक्टर करताना त्या सगळ्या गोष्टींनी मदत होते ॲक्टरला. तसं आहे की लोकांना ते रजिस्टर होतं आणि त्याचमुळे सगळ्यात हीच छान गोष्ट मला वाटली की अगदी म्हणजे हा जो गेटअप आहे तो ॲज पण पेन असेल किंवा चपला असतील किंवा शर्ट असेल किंवा कसं असेल, चष्म्याच असेल, त्या सगळ्या गोष्टींवर खूप विचार करून हे साकार म्हणजे हे संपूर्ण रूप साकारलेलं आहे. तर ह्या गोष्टी नोटीस होतात, त्याचा आनंद आहे त्यामुळे नॅचरली. क्या बात आहे.
आपण कायम असं म्हणत असतो की मला माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यांचं स्वप्न हेच माझं स्वप्न आहे. आज तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही नावारूपाला आलेला आहात, सगळेजण तुम्हाला ओळखतात, पण तरी मला आज जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आईवडिलांची ह्यावरती काय प्रतिक्रिया असते. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ज्या वेळेला तुम्ही एका नवीन भूमिकेत किंवा नवीन प्रोजेक्टमधून आमच्या समोर येता, त्यांच्यासाठी ती प्रत्येक वेळेला ती अभिमानाचीच गोष्ट असणार आहे की आता नवीन आलं आहे. इतक्या वर्षांची सवय त्यांना असली तरीही आता नवीन येत आहे म्हटल्यावर त्यांची तीच उत्सुकता असणार आहे कायम. नाही, नॅचरली नवीन येतं म्हटल्यावर कुठल्याही म्हणजे आईवडिलांना आपल्या मुलीची प्रगती बघून म्हणा हा नक्कीच आनंद असतो. त्यांचं तेच स्वप्न असते की बाबा याचं हिचं व्यवस्थित व्हावं, अगदी काही याला प्रॉब्लेम येऊ नये, तिला प्रॉब्लेम येऊ नयेत, अगदी सुरळीत छान आयुष्य जावं. त्यामुळे नॅचरली की नवीन जेव्हा एखादी कुठलीही गोष्ट आहे, ते मालिका असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, काही तेव्हा तर ती उत्सुकता, तेव्हा तो आनंद असतोच. पण मुख्य जी त्यांची रिॲक्शन किंवा जे असतं जेव्हा मध्ये काही आम्ही करत नसतो, एखादी मालिका संपलेली, एखादं चित्रपट संपलेलं, एखादं नाटक शेवटचा प्रयोग झालेला आहे आणि पुढचं प्रोजेक्ट सुरू होण्याच्या अगोदर मधला जो काळ असतो ना, त्यांचं जे असतं की म्हणजे एक नक्की की म्हणजे आता इतकी वर्ष मी या क्षेत्रात आहे, सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा एकच त्यांचं होतं की नाही याची जी अनिश्चितता आहे, अनसर्टेनिटी आपण ज्याला म्हणतो, की नाही काहीतरी नोकरी करून बाबा हे कर, की यात संपूर्णपणे यात करिअर करणं, प्रोफेशन करणं. कारण नॅचरली जसं मध्यमवर्गीय जो काही आउटलुक असतो, मध्यमवर्गीय जो काही दृष्टिकोन असतो तसा होता. पण अजून सुद्धा तो मधला जो काळ असतो ना, तेव्हा तो पुन्हा त्यांचं ते येतं की अरे हे तर आता झालं, हे सगळं चांगलं आहे, पण मग आता नवीन काय, म्हणजे नवीन कसं काय. पण आईला मग किंवा की नाही आता मला जरा नाही, मी एक ठरवलं ब्रेक घ्यायचं. ब्रेक का, कशाला, अरे नाही पण आता म्हणजे मला असं वाटतं नाही म्हणजे नाही घे, म्हणजे ब्रेक घे, चांगलंच आहे, पण मग पुढचं काय. त्यामुळे ही जी एक त्यांची जी अँझायटी वाटते आहे, त्यामुळे तो ती जी आता ते हसायला येतं, गंमत आहे, पण त्यांचं खूप जेन्युइन आणि खूप खरं त्यांचं हे असतं. त्यामुळे कुठेतरी या क्षेत्राची किंवा या लाईफस्टाईलची अजूनही त्यांना ऍडजस्ट व्हायला जरा कुठेतरी जो मध्यमवर्गीय जोटपणा असतो तो असा वर येतो. नोकरी करत असेल आपला माणूस तर त्याची जी श्युरिटी असते ना, ती नसल्यामुळे आजही माझ्या आईला तर असं नेहमीच वाटतं की जर 30 दिवस कामावर गेली तर ठीक आहे, मध्ये जर मध्ये कधी तरी असं होतं ना की आपला ट्रॅक थोडा, मग आपल्याला 2 दिवस सुट्टी येते वगैरे, तर माझी आई असं 1-2 दिवस पर्यंत ठीक आहे, नंतर तिसऱ्या दिवशी विचारतेस काय गं काय झालं, तुझी डेट नाही विचारत आहे. सो ते आता ते क्यूट वाटतं आता, पण मला दिसतं की ते तिला तो स्ट्रेस असतो की अर्थात माझी आईचं सतत डोक्यात चालू असतं की सगळ्यांनी कामावर गेलं पाहिजे, रोज सगळ्यांनी काम केलं पाहिजे. सो मला वाटतं त्यामुळे तिला ते खूप वाटतं. पण इट इज व्हेरी सरप्रायझिंग की जेव्हा मी करिअर सुरू केलं 100 वर्षांपूर्वी, तेव्हा तिचं फार काय म्हणतात ते, तिच्यासाठी ते सरप्राईज पण होतं आणि तिच्या कधीच तिला वाटलं नव्हतं की असं काही होईल की मी अभिनेत्री होईल. तर तेव्हा तिचा जो सपोर्ट नव्हता. पण आता इतक्या वर्षानंतर माझी वेळापत्रकाची जी पद्धत आहे, मी काही शिफ्ट असतात तरी रोज सकाळी, मग 7ची शिफ्ट असू दे, 9ची शिफ्ट असू दे, मी घरचं जेवण घेऊन सेटवर जाते. सो मला वाटतं ही तिच्या बाजूने मला सपोर्ट करणारी खूप मोठी गोष्ट आहे की माझा डबा भरणं, माझी बॅग भरणं, मी सगळ्या वस्तू घेऊन निघाले की नाही, माझ्या वाहन चालकाशी बोलणं की हे सगळं घेतलं आहे की नाही. मला वाटतं हा तिच्या पद्धतीने माझी मॅनेजमेंट टीम आहे ती अख्खी, अशा म्हणजे माझ्या व्यवहारापासून ते माझ्या टिफिनपर्यंत सगळं माझी आई बघते. क्या बात. वाव, मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि सध्या वेळ कमी आपल्याकडे, त्याच्यामुळे गप्पा थोड्या आपण आवडता घेतो, पण मी डेफिनेटली तुमच्या घरी येईन. येस, हो नक्की मी तुमच्या घरी येईन आणि मला खूप गप्पा मारायच्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.